सांगली महापालिकेवर चिंतामणी नगर झोपडपट्टी धारकांनी मोर्चा काढत महापालिकेसमोरच ठिय्या आंदोलन केले। महापालिकेच्या मालकीचा भूखंड असणाऱ्या चिंतामणी नगर झोपडपट्टीची जागा ही राजे विजयसिंह पटवर्धन यांनी परस्पर विक्री केल्याचा आरोप झोपडपट्टी पुनर्वसन समितीने केला असून सदर विक्री केलेली जागा महापालिकेने तातडीने ताब्यात घ्यावी अशी मागणी झोपडपट्टी पुनर्वसन समितीने केली। समितीचे अध्यक्ष सुजित कुमार काटे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला। सांगलीतील प्रभाग 11 मध्ये चिंतामणी नगर येथे महापालिकेच्या मालकीचा भूखंड आहे। यावर गेल्या 40 वर्षांपासून झोपडपट्टी वसलेली आहे। सदर झोपडपट्टी ही गेल्या 40 वर्षांपासून यामध्ये नागरिक राहतात। सदरची जागा ही महापालिकेची असताना सदर जागेचे राजे विजयसिंह पटवर्धन यांनी परस्पर विक्री केली असल्याचा आरोप झोपडपट्टी पुनर्वसन समितीने केला। सदरचा भूखंड हा महापालिकेचा असताना तो विकला जात गेल्याने झोपडपट्टी धारक आक्रमक झाले। याचबरोबर जागा विकल्यामुळे महापालिकेने झोपडपट्टी धारकांचे पाणी तोडले आहे, तर सार्वजनिक शौचालय स्वच्छ केले जात नसल्याने आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला। त्यामुळे आज झोपडपट्टी पुनर्वसन समितीकडून महापालिकेवर मोर्चा काढत महापालिकेचा भूखंड विकणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली। तसेच सदरची विकलेली जागा ही तातडीने महापालिकेने ताब्यात घ्यावी अशी मागणी ही झोपडपट्टी पुनर्वसन समितीने केली। या आंदोलनात समितीचे उपाध्यक्ष रवींद्र सदामते, कार्याध्यक्ष श्रीराम सासने, समिती सदस्य दीपक माने, अर्जुन मजले, अभिजित मिराजदार, मिलिंद साबळे, भगवानदास केंगार, अमोल सदाकळे, श्रीकांत वाघमोडे, सुनील साबळे, समाधान मोहिते, राणी चोपडे, ज्योती लोखंडे, सुशील कुमार काटे, सागर कांबळे, विनायक कसबे, शशिकांत कांबळे, सुरेश कोळी, सुवर्ण सातपुते, गणेश राजपूत आदींसह झोपडपट्टी धारक सहभागी झाले होते। राहतो चिंतामणी नगर झोपडपट्टीमध्ये 40 वर्ष आम्ही त्या ठिकाणी राहतोय, पण आम्हाला काय सुविधा कुठलीच गोष्टीची मिळत नाही। फक्त लाईट बिल, पाणीपट्टी ही झालं तर तेवढे ते शासनानं आम्हाला का भरणं म्हणून गाडी पुकारली, त्या संडासची सोय नाही, गटारीची सोय नाही आणि आम्हाला हाय ती जागा पण आमची एकच घेतलेली एका माणसानं, तो माणूस तर बसू दे ना का उठू दे ना आम्हाला। आम्ही एकच जागा घेतला, तुम्ही निघा, आम्ही एकच जागा। आम्ही असं विचारलं तरी सरळ महापालिका आमच्या हातात आहे असं म्हणून सरळ सांगतात, तर आम्ही केलं पाहिजे काय? आम्ही गरिबांनी केलं पाहिजे काय? आम्ही जाणार कुठं? गरीब लोक दारात गटार आहे, गटर काढत नाही, तिकडे आमच्या घरात येऊन थांबतात। बघा आम्ही जगलं पाहिजे का मेलं पाहिजे? आम्ही आयुक्त साहेबांना आज विचारणार आणि तिने नाही उत्तर दिलं तर पुढचं आंदोलन आम्ही छेडणार। चिंतामणी नगर येथील रहिवाशांचा आज या ठिकाणी महापालिकेवर आम्ही झोपडपट्टी पुनर्वसन समितीमार्फत मोर्चा घेऊन आलेलो आहे। या मोर्चाचं कारण असं की गेली 2 वर्षापूर्वी महानगरपालिकेचा ओपन स्पेस त्या ठिकाणी राजे विजयसिंह माधवराव पटवर्धन यांनी विकलेला आहे। या संदर्भात महापालिकेला गेली 1.5 वर्षापासून आम्ही वारंवार तेथील लेआउट व 7/12 उतारा व इतर सगळे पुरावे महापालिकेला दिलेले आहेत आणि त्या ओपन स्पेसवर झोपडपट्टीधारकांचं गेली 40 वर्षापासून वास्तव्य आहे। त्या ठिकाणी झोपडपट्टीधारकांना शासन निर्णय 2002 प्रमाणे मालकी हक्काची नोंद त्या ठिकाणी व्हावी यासाठी आम्ही पाठपुरावा करीत आहोत। गेल्या 1.5 वर्षामध्ये जवळपास किमान 10 ते 12 वेळा पत्रव्यवहार प्रशासनाशी आम्ही केलेला आहे। एकाही पत्राचं उत्तर किंवा खुलासा प्रशासनानं केलेला नाही आहे। याचा अर्थ असा की ह्या भूखंड माफियांच्या पाठीशी हे प्रशासन राहत आहे, हे यातून दिसून येत आहे। आज या ठिकाणी आम्ही जो मोर्चा आणलेला आहे त्या ठिकाणी झोपडपट्ट्यांच्या वास्तव्यामध्ये अडथळा येत आहे। त्या ठिकाणी त्यांचं सार्वजनिक ठिकाणचं पाणी बंद केलेलं आहे, शौचालयाची दुरवस्था आहे, शौचालयामध्ये किडे त्या ठिकाणी होत आहेत, दुर्गंधी पसरलेली आहे। एवढं सगळं असताना प्रशासनाची वारंवार पाठपुरावा केला असता प्रशासन म्हणतं आहे त्या ठिकाणी 2 इंची पाईपलाईन आहे, 3 इंची पाईपलाईन टाकायला पाहिजे, त्यामुळे पाणी येत नाही। याच्या आधी पाणी येत होतं वर्षानुवर्ष आणि आताच कसं पाणी येत नाही, आताच कसं लाईन लहान पडलेली आहे, याचा खुलासा प्रशासनानं करावा। त्या ठिकाणी दुर्गंधी एवढी पसरलेली आहे की स्वच्छतेसाठी काल ताटे साहेबांना बोलूनसुद्धा मी स्वतः येतो स्वच्छता करून घेतो म्हटले, अजूनही त्या ठिकाणी स्वच्छता नाही आहे, अतिशय दुर्गंधी त्या ठिकाणी आहे। हे प्रशासन भूखंड माफियांच्या पाठीशी आहे आणि या ठिकाणी गोरगरीब दीनदलित लोकांना त्या ठिकाणी वंचित ठेवत आहे। यासाठी आम्ही आदरणीय आयुक्त साहेबांना भेटायला आलेलो आहे। आमच्याकडे या ठिकाणी आता प्रत्यक्ष आम्ही कागदपत्र घेऊन आलेलो आहे। त्या ठिकाणी आज अखेर मालकी हक्काचा उतारा महापालिकेचा कसा आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न आम्ही आयुक्त साहेबांना करणार आहे। आमची विनंती आहे आयुक्त साहेबांनी आमचं शिष्टमंडळ त्या ठिकाणी बोलवावं,
सर्व कागदपत्रे लेआउट त्यांना दाखवू आणि त्या ठिकाणी महापालिकेनं तो भूखंड ताब्यात घेऊन त्या ठिकाणी झोपडपट्टीवासियांना सुखसुविधा पुरवाव्यात एवढीच या ठिकाणी अपेक्षा आहे. एवढं बोलतो आणि थांबतो.